नमस्कार. आयुष्यामध्ये समस्या नाही असा माणूस सापडतच नाही. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या समस्या असतातच. पण आपल्याला समस्या असून सुद्धा जीवनात आनंद टिकणार की नाही हे कशावर अवलंबून आहे? तर आपण समस्या किती फुगवतो त्याच्यावर आहे. समस्या किती फुगवतो त्याच्यावर अवलंबून आहे. थोडक्यात काय आहे की जसा एखादा फुगा असतो तो छोटा असतो, पण आपण त्याच्यामध्ये हवा भरून भरून त्याला मोठा करतो. तसं बरेचदा आपण स्वतःच त्या छोट्या समस्यांना हवा भरून भरून मोठ्या करतो. कशा मोठ्या करतो? समस्या छोटी असती, पण आपण वाईटात वाईट काय होईल याचा विचार करायला लागतो. काहीतरी काल्पनिक अशा हे गोष्टी करतो की यातनं हे होईल त्यातनं ते होईल असं करत करत मनोरथ काहीतरी करतो. 10 जणांना सांगतो, गुगलवरती सर्च करतो, सतत विचार करतो आणि असं करत करत त्या समस्येला ऊर्जा मिळते आणि मग ती समस्या छोटासा असलेली जसं फुगा फुगतो तशी फुगते आणि मग ती आपल्याला मोठी वाटायला लागते आणि मग आनंद नाहीसा होतो. मग पर्याय काय? सरळ साधं आहे. त्या फुग्यातली समस्येच्या फुग्यातली हवा काढून टाका. म्हणजे करायचं कसं हा प्रश्न आहे. 3-4 मुद्दे आहेत. एक तर त्या समस्येवरती लगेच काही करता येण्यासारखं असलं कमी वेळामध्ये ते जास्त विचार न करता करून टाका. सोपं आहे. ओके, ते शक्य नसेल तर थोडंसं लिहून काढा कागदावर की या समस्येमुळे सगळ्यात वाईटात वाईट काय होऊ शकतं. पण हे करत असताना भावनिक मुद्दे त्याच्यामध्ये येऊ देऊ नका. वास्तव आपले मन जे आहे ते असं बनलेलं आहे की वैरी चिंते ते मन चिंती म्हणतात की आपलं वैरीसुद्धा आपलं चिंतन करत नाही इतकं वाईट, इतकं आपलं मन चिंतन करतं की असं होईल तसं होईल. पण ते वास्तववादी की खरंच काय असं होण्याची शक्यता आहे का? उदाहरणार्थ, आपण कुठल्या कामाला चाललेलो असतो, आपल्याला गाडी मिळत नाही किंवा बस चुकती किंवा कार चुकती, ट्रेन चुकती. मग विचारांचं चक्र सुरू होतं की अरे यातनं काय होणार आहे? माझी नोकरी जाईल, मग मला जो बिझनेस मिळणार होता तो जाईल, मग त्यांनी मला लॉसमध्ये जाईल. ही पुढची जी विचारचक्र आहेत ती अनाठही असतात. बऱ्याचदा असं काही होणार नसतं, पण आपण मात्र त्याला अतिविचार करतो. मग हे अतिविचाराचं चक्र थांबवायचं गोष्ट म्हणजे काय? कागदावरती लिहून काढा पण यातनं खरंच वास्तवामध्ये जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकतं हे लिहून काढलं. त्यानंतर त्यातनं जे काही छोटे छोटे ॲक्शन्स निघतील, जे काही कृती निघतील त्या करायला सुरुवात करा. त्या करायला सुरुवात केली की आपोआप समस्या लहान लहान होत जातील आणि मनातले विचार, आपण एकदा कामाला लागलो की त्रासदायक विचार नष्ट होतात. तरी विचार चालू राहिले तरी त्या विचारांकडे त्रयस्थपणे बघा की अरे बाबा हे फक्त माझ्या मनातले विचार आहेत, हे काही समस्या नाही. या दोन्हीमध्ये फरक आहे. समस्या वेगळी आणि माझ्या मनातले विचार जे येतात त्या समस्येबद्दल ते वेगळे. त्यामुळे त्याच्याकडे तटस्थ बघायला सुरुवात करा. चौथी गोष्ट, आपण अडचणीच्या वेळी, समस्येच्या वेळी आपल्या मित्रांना, जवळच्यांना सल्ले देतो. तेच सल्ले आपण स्वतःला देऊ. आपण तिराईत असतो तेव्हा लोकांना किती छान सल्ले देतो की अरे असं केलं असतं तुझी चिंता कमी राहिली, एवढं काही प्रॉब्लेम नाही मोठा, यालाही सोल्युशन आहे, हे सांगतो ना आपण लोकांना. ते आपण स्वतःला सुद्धा सांगण्याची सवय लावली पाहिजे. अशा गोष्टी काही केल्या तर आपल्याला लक्षात येईल की अरे जीवनामध्ये समस्या आहेत, पण समस्या काही एवढ्या मोठ्या नाहीत, काही जीवन मरणाच्या नाही आहेत. आपण काय करतो? प्रत्येक गोष्ट जीवन मरणाच्या स्थितीत आणून सोडतो. अगदी छोटेसं आपल्याला काहीतरी लागलं की लगेच आपल्याला असं वाटतं की अरे याने रेबीज होणार, मग आपण मरणार. काही गरज नसते एवढं करायची. छोटासा विषय असतो, एखादं इंजेक्शन घेतलं की होऊन जाणार असतं, पण आपण त्याचा अतिविचार करतो. अशा प्रकारे जेव्हा आपण समस्यांमधली हवा काढून टाकतो तेव्हा त्या समस्या ज्या आहेत त्या कमी त्रासदायक होतात आणि हळूहळू नष्ट होतात. आणि हे एकदा आपल्याला करायची सवय लागली की आयुष्य आनंदीच होतं. थोडक्यात काय, आनंदी राहायचं असेल तर समस्यारहित जीवन हा पर्याय नाही आहे, तर समस्यांना न फुगवणं हा त्याचा खरा पर्याय. असे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा. नमस्कार.